लाडकी बहिणींना लाडकेतून 16वा हप्ता म्हणजे कोणता? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता। बघा काल या ठिकाणी जीआर आला आहे आणि नेमका हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल काही अपडेट आले का त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर बघा मराठी जागरणची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुकापूर्वी तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। तर हा हप्ता कोणत्या लाडकेताईला भेटणार आहे, किती लाडकेताईला भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ज्या ज्या लाडकेताईंची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी लाडकेताईंना करून घ्या, कारण की बघा निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता लागणार आहे। आणि जसं मागच्या वेळेस आचारसंहिता लागल्या होत्या त्यानंतर तुमचे फॉर्म अपडेट करायचे बंद झाले होते, नवीन फॉर्म घ्यायचे पण बंद झाले होते, त्या स्वरूपात आता पण आचारसंहिता लागणार आहे। ते कधी लागणार आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि ज्या ज्या लाडकेताईंची ई-केवायसी झाली आहे त्यांनी आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्ही योग्यरित्या ई-केवायसी केली आहे का कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे। आणि लाडकेताईंनो बघा आता सगळ्यांना उत्सुकता लागली ती म्हणजे 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कारण की काल जीआर आलेला आहे, एकच जीआर आतापर्यंत आलेला आहे, अजून 2 जीआर यायचे बाकी आहेत। तो 2 जीआर आल्यानंतर हप्ता वाटप होणार आहे का लगेच मागच्या वेळेसारखं या ठिकाणी हप्ता वाटप लगेच जोरामध्ये होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की लाडकेताईंनो आपल्या चॅनलवर या ट्रिक्स गुरु चॅनलवर एकदम योग्य माहिती दिली जाते आणि पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात। एकदम विश्वासार्हता आपल्या हे चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। 16वा हप्ता म्हणजे कोणता? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, निवडणूक केव्हा सुरू होणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर हप्ता वाटप केव्हा होणार आहे हे पण आपण बघणार आहोत आणि किती महिलांना हप्ता वाटप होणार आहे। बघा लाडकेताईंनो बघा सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती मी देत आहे, तुम्हाला ही माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकेताईंनो लाडकी बहीण योजना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। मराठी जागरणची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी बघा 30 ऑक्टोबर या ठिकाणी बघू शकता, 30 ऑक्टोबरची ही तारीख आजच्या समोर आहे। मराठी जागरण न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। तर लाडकी बहीण योजना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आचारसंहिता पूर्वीच जमा होणार 3000 रुपये। बघा लाडकेताईंनो आता हे बऱ्याच लाडकेताई या ठिकाणी कन्फ्यूज होत्याल की हे 3000 रुपयाचा आता काय मॅटर आहे। आता बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर ऑलरेडी भेटला नाही, मग नोव्हेंबर हप्ता का भेटणार आहे? तर लाडकेताईंनो बघा एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी मराठी जागरणची बातमी आली, तर बातमीला टेन्शन घेऊ नका लाडकेताईंनो, ज्या गोष्टी तुम्हाला खऱ्या आहेत त्या तुम्हाला सांगतो। बघा 3000 रुपये भेटणं मुश्किल आहे, डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय नोव्हेंबरचा हप्ता भेटणं आता तरी मुश्किल आहे, कारण की एकच हप्त्याचा जीआर या समोर आलाय। पण या ठिकाणी मराठी जागरणनी या ठिकाणी एक बातमी दिली आहे की बाबा नोव्हेंबरचा हप्ता जसं बघा मागच्या वेळेस झालं होतं 2024 मध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिना चालू होता आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी निवडणुका होत्या, त्याच्यामुळे 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली होती। तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली होती 15 ऑक्टोबर 2024 मध्ये। आणि त्यांनी काय केलं होतं ऑक्टोबरच्या अगोदर 15 ऑक्टोबरच्या अगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा महिना हप्ता एकत्र टाकला होता। मागच्या वेळेस 3000 रुपये अकाउंटला आले होते 2024 मध्ये हे झालं होतं, आचारसंहिता लागणार होत्या, निवडणुका जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आले होते। आता ह्या ज्या निवडणुका आहेत तुम्ही म्हणता की सर मागच्या वेळच्या निवडणुका आमदार खासदार आमदाराच्या होत्या, मग या निवडणुका कुणाच्या? तर लक्षात घ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता जाहीर होणार आहेत आणि याच निवडणुका जाहीर झाल्यामुळे खूप महत्त्वाची निवडणुका असतात लाडकेताईंनो। या ठिकाणी सरकार या ठिकाणी हे आचारसंहितेच्या अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ता एकत्र टाकते की काय अशा स्वरूपाचं ही एक महत्त्वाची बातमी मराठी जागरणची समोर आली। तर लाडकेताईंनो कुणाकुणाला असं वाटतंय की बाबा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र दिला तर खूप चांगलं होईल, कारण आचारसंहिता लागली परत 1 महिना 2 महिने लेट होतंय। तुम्हाला सगळ्याला माहिती आचारसंहितामध्ये डिसिजन घेता येत नाही, सरकारला कोणतंच पाऊल उचलता येत नाही, कोणतंच या ठिकाणी काम करता येत नसतं। आचारसंहिता त्यालाच म्हणतात आचारसंहिता, कोणतेच काम करता येत नसतात, त्याच्यामुळे कोणती ऍक्शन घेता येत नसतं। त्याच्यामुळे जसं मागच्या वेळेस झालं होतं कोणतीच ऍक्शन घेता येत नाही, त्याच्यामुळे यावेळेस पण असं जर झालं तर लाडकेताईंचे हप्ते बंद होतील, त्या 1-2 महिन्याच्या पिरियडमध्ये हप्ते भेटणार नाहीये, त्याच्यामुळे ऍडव्हान्स मध्ये हप्ते भेटायला पाहिजे। कोणाकोणा लाडकेताईला असं वाटतंय की बाबा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आम्हाला या ठिकाणी या काही
दिवसामध्ये 1-2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये भेटायला पाहिजे आणि पुढचा नोव्हेंबरचा पण हप्ता या नोव्हेंबर महिन्यात आता चालू होणार आहे। उद्या परवा शनिवारपासून हप्ता महिना चालू होईल। त्या आठवड्यामध्ये जर भेटला, ह्या एक आठवड्यामध्ये जर नोव्हेंबरचा पण हप्ता भेटला, आचारसंहितेच्या आधी जर भेटला तर खूप चांगलं होणार आहे। आता बऱ्याच लाडके म्हणतील की सर हे निवडणुकीचं नेमकं काय मॅटर आहे, कधी निवडणुका येणार आहेत हे जर थोडंफार सांगा। तर मराठी जागरणची एक बातमी समोर आली आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। मुंबई लाडकी बहीण योजना बाबा ऑक्टोबर महिना संपला तरी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1,500 रुपयाचा हप्ता मिळाला असल्याने हुरहुर लागली आहे। त्यातच केवायसी प्रक्रिया सुरू असल्याने दिवाळी होऊनही अनेकांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ताही जमा झालेला नाहीये। मात्र लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बघा आता या ठिकाणी बघा कधी जमा होणार पैसे, मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये इतके आर्थिक मदत जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी संबंधित विभागाकडून लवकरच याबाबत अधिकृत अधिसूचना येईल। तर बघा या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या बिगुल येत्या 15 नोव्हेंबर पूर्वीच वाजण्याची शक्यता आहे। बघा 15 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा लाडक्यांनो, 15 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होणार आहेत आणि 15 नोव्हेंबरच्या अगोदर जर डिसिजन झाल्या तर खूप फायदा होणार आहे। आणि ही बातमी कोणाची बघा, मराठी जागरणची बातमी आहे। या ठिकाणी मी काही बोलत नाहीये, कारण की ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्या पुराव्यासहित तुम्हाला दाखवतोय। मी माझं या ठिकाणी स्वतःचं वैयक्तिक मत या ठिकाणी देत नाहीये। या ठिकाणी जे मराठी जागरण या न्यूजपेपरमध्ये आलं ते तुम्हाला मी दाखवत आहे। 15 नोव्हेंबरला निवडणुका असणार आहेत लाडक्यांनो, आणि निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागल्या की हप्ते बंद होतात। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी सांगायची किंवा कुणाला सांगायची गरज नाहीये। निवडणुका आल्या, आचारसंहिता लागली की कोणतीच ऍक्शन घेतली जाऊ शकत नाही, सरकार काहीच करू शकत नाही। त्याच्यामुळे हे हप्ते अगोदरच भेटायला पाहिजेत अशी आपण सरकारकडे मागणी करत आहोत। तुम्हाला काय वाटतं लाडक्यांनो? आणि बघा आतापर्यंत आपण ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हायला लागल्यात। यावेळेस बघा GR, ज्या मागच्या वेळेस बघितले असेल तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये GR येत होते, पण यावेळेस बघा त्याच महिन्यात GR त्याच महिन्यामध्ये आलाय। आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहोत, वेगवेगळ्या व्यक्तीकडे आपण या ठिकाणी मागणी पत्र देत आहोत, त्याच्यामुळे या ठिकाणी फायदा होत आहे। तर सगळ्यांनी लाडक्यांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स सांगायचंय की लवकरात लवकर या निवडणुकीच्या आधी हप्ता भेटायला पाहिजे का? तर लाडक्यांनो बघा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी नंतर दाखवेल। पण काही लाडक्यांचे कमेंट्स आलेले आहेत, त्या कमेंट्स या ठिकाणी आपण अगोदर घेऊया। बघा बऱ्याच लाडक्यांमध्ये आहेत की सर केवायसी करायला आता खूप कमी दिवस राहिले, ते 15-16 दिवस राहिलेत आणि या 15-16 दिवसामध्ये सरकार काही डिसिजन घेत नाहीये। तर काय या बघा दादा, फक्त ज्यांना वडील नाही, पती नाही अशांसाठीच मागणी नका करू फक्त, आणि ई-केवायसी करा असं म्हणता। थोडा तरी विचार करा, विधवा आणि वडील नसलेल्या महिलांचं फक्त लाडक्यांचं काय होणार, त्यांचं पण मत हवं आमचं। तर या ठिकाणी एक छान स्वरूपाची कमेंट आली आहे की ज्या लाडक्याताईंना पती नाहीयेत, ज्या लाडक्याताईंना वडील नाहीयेत, त्यांनी नेमकं काय करायचं, त्यांनी ई-केवायसी कशी करायची। सरकारने याच्यावर अजून काहीच बोललेलं नाहीये, मग सरकार नेमकं काय करणार आहे, ई-केवायसी आम्ही नेमकी कशी करणार आहे? तर लाडक्यांनो तुम्हाला काय वाटतंय? बघा आपण भरपूर साऱ्या मागण्या या ठिकाणी सरकारकडे मांडत आहोत आणि त्या मागण्या पण पूर्ण होत आहेत, पण या ठिकाणी ही जी मागणी आहे त्याला अजून जोरात आपल्याला प्रयत्न करावा लागणार लाडक्यांनो। आपण वेळोवेळी सरकारच्या कडे आपण ही मागणी करत आहोत, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज आपण या ठिकाणी सरकारकडे मागणी करत आहोत की ज्यांना वडील नाहीयेत, पती नाही, त्यांना लवकरात लवकर तुम्ही ऑप्शन निर्माण करून द्या। त्याचबरोबर लाडक्यांनो बघा सर ई-केवायसी ग्रीन लाईन मध्ये सक्सेस म्हणून आली होती, ऑरेंज लाईन मध्ये आलं नव्हतं। तर लाडक्यांनो काय करा, टेन्शन घेऊ नका, ग्रीन मध्ये सक्सेस आलं म्हणजे तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली, पण त्यात दोन्ही ठिकाणी होय होय तुम्हाला या ठिकाणी करायचे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। मला सर 14वा 15वा हप्ता नाही आला तर मी मुंबईमधून बोलते। बघा 14वा 15वा हप्ता भेटलेला नाहीये, तर या लाडक्याला 14वा 15वा हप्ता भेटला नाहीये। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्यांनो, 12वा 13वा आणि 14वा हप्ता बऱ्याच लाडक्याला भेटला होता, पण 15वा हप्ता बऱ्याच लाडक्याला भेटला, कारण की त्यांचं काय झालं, घरामधल्या कुटुंबामध्ये जर त्यांच्या 2 पेक्षा कमी लाडके असतील तर त्यांना हप्ते वाटायला सुरू झालेलं होतं। पण अशा तुमच्या घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त लाडके असतील तर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात, किंवा तुमचे अजून डीबीटी जरी ऍक्टिव्ह नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो। किंवा लाडक्यांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या या ठिकाणी ई-केवायसी करताना तुम्ही ज्यावेळेस ई-केवायसी करताना आधार कार्ड नंबर टाकतात त्यावेळेस तुम्हाला तो मेसेज येतोय का की तुमचं लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये, सदर यादीमध्ये नाव नाही, असं काही तुम्हाला मेसेज येतो का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। या ज्या लाडक्या आहेत ज्यांना आतापर्यंत 14वा 15वा हप्ता आला नाही त्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पुढचा बघा, माझा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला, तुमच्या सर्व व्हिडिओ खरेखुरे
असतात आणि मी नेहमी बघते. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद लाडके त्यांनी. असे सपोर्ट करत राहा. बघा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हा खूप गरजेचा आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण होणार आणि ह्या सगळ्या मागण्या लाडके तुमच्यासाठी आहेत. आम्ही जे सगळे बाकीचे युट्यूबर बांधव असतील, मी असेल किंवा कोणी असेल, आम्ही सगळे तुमच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी पुढे पाठवायचे आहेत. 15वा हप्ता मिळाला आहे मला जिल्हा सांगली. यस लाडके तुम्हाला 15वा हप्ता भेटला असेल तर 16वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. काळजी करायची गरज नाही. हप्ता वितरण सुरू झालं. सगळ्यात फास्ट सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ती माहिती दिली जाईल. त्याच्याबद्दल काळजी करू नका. लाडके एक महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे तुम्हाला ती विचारत आहे, ती म्हणजे जर तुम्हाला 15वा हप्ता भेटला असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल, तुमचं नाव जिल्हा सांगायचंय, तर त्या लाडके त्यांना 100% तुम्हाला 16वा हप्ता भेटणार आहे. काळजी करायची काहीच गरज नाही. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.